डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मारुती देवस्थान मालिकांचे जेजुरीच्या खंडेरायाच्या संगमनेरच्या मानाच्या हुलम काठीचं शहरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत आणि भंडारा उधळत स्वागत झालं। अकोले नाका माळीवाडा येथील हनुमान मंदिरासमोर खंडोबा भक्तांच्या दर्शनासाठी ही काठी थांबली होती। या ठिकाणी भाविकांनी तळीभंडार करून दर्शनाचा लाभ घेतला। जय मल्हारचा जयघोष करत खंडोबा भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली। यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनीही दर्शनाचा लाभ घेतला। त्यांनी तालुक्यातील सर्व खंडोबा भक्तांना शुभेच्छा दिल्या। तर मंडळाचे अध्यक्ष काटकर आणि खंडोबा भक्त तुकाराम काठे यांनीही भाविकांना शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी मारुती मंदिर माळीवाडा नेहमी दरवर्षीप्रमाणे आपल्या जेजुरी यात्रा संपल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर काठी रिटर्न संगमनेर मध्ये येत असते। ती आल्यानंतर मंदिरात आरती झाल्यानंतर माळीवाडा मारुती मंदिर या ठिकाणी संगमनेरकरांसाठी दर्शनासाठी ठेवली जाते। संगमनेरकर मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊन दर्शन घेतात, तळी भरतात आणि जत्रा असते। आपण बघितलंय की माघ पौर्णिमेला आपल्या जेजुरी या ठिकाणी आपल्या संगमनेरची मानाची काठी, ओलमराजाची मानाची काठी, संगमनेरचा मान असतो आणि संपूर्ण जिथे जिथे खंडोबाचं मंदिर आहे तिथे यात्रा उत्सव चालू असतो आणि आपल्याला जो मान असतो तो यावेळेस दुसरा मान होता। मागच्या वेळेस पहिला मान होता काठीला आणि आवर्जून भाऊ दरवर्षी न चुकता जेजुरीला जातात। पण जसे आमदार झाले तसे आम्ही जोडीने दर्शनाला येतो। ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या संगमनेरच्या काठीचा मान, ओलमराजाची जी काठी आहे तिचा मान, उजवा मान, ही पण एक भाग्याचीच गोष्ट आहे। तर तिथेही आमचं दर्शन वगैरे एकदम छान झालं आणि आज परत काठी आपल्या संगमनेर मध्ये परतलीये। तर इथे माळीवाडा नंतर साळीवाडा तर काठी आली परत, तर त्या काठीचे भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले, तळी भंडार केलाय आणि जेव्हा आम्ही जेजुरीला गेलो तेव्हाही खंडोबाला सांगितलं का हे खंडोबा राया आमच्या तालुक्यातील प्रत्येक माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या मागे आमचा जो हेतू आहे, आम्हाला शक्ती दे, आम्ही प्रत्येक प्रश्न मार्गी लावू। पाण्याचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे छोटे छोटे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रश्न असतील, असे असंख्य प्रश्न या आपल्या तालुक्यात आहे। ज्याप्रमाणे शेतकरी बळीराजाचे प्रश्न असतील, हे सगळे सोडवण्यासाठी आम्हाला शक्ती दे आणि आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि सगळ्यांना सुखी, समाधानी, आनंदी ठेव, सगळ्यांचं आयुष्य सुखी ठेव। त्या दिवशी तीच प्रार्थना केली, आज सुद्धा तीच प्रार्थना करते आणि असाच मान कायम आम्हालाही थोडंसं देत राहावं ही काठेबाबांनाही विनंती करते। आणि खरंच खूप छान वाटतं कारण की हे वातावरण इतकं छान असतं की इथे आल्यानंतर आपण म्हणतो की हा भंडारा म्हणजे ते म्हणतात ना, कुठल्याही आजारावर एक औषध म्हणून हळद असते, पण हे भंडारा हे प्रत्येक आजाराचं एक औषध आहे। या भंडाऱ्यात नाहून गेल्यानंतर वर्षभर कोणी काही आजारी पडणार नाही, काही नाही, एकदम शक्ती आणि ऊर्जा येऊन सगळ्यांच्या पाठीशी आम्ही असंच भक्कमपणे उभे राहू। आणि जेजुरीचा मान संगमनेरच्या ओलमराजाला अनादी काळापासून आहे। साधारण ही परंपरा 1237 सालापासून संगमनेरच्या ओलमराजाच्या काठीला उजवा मान असतो। खैरे पाटलांच्या काठीला ते पाटील त्यांना डावा मान असतो आणि मल्हारी मातन ओलम भक्त काटकर मंडळ, मल्हारी मातन खंडोबा ओलमराजा देवस्थान तेलीखुंट या ठिकाणून आपली ओलमराजाची काठी निघती, जेजुरीला मान घेऊन येते आणि परत आज या ठिकाणी संगमनेर मध्ये ओलमराजाच्या काठी पालखीचं आगमन झालेलं आहे। असंख्य भाविकांनी तळी भंडार व दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। तरी मी जेजुरीच्या खंडोबाच्या आणि ओलमराजाच्या चरणी अशी प्रार्थना करतो तर सर्व भाविकांना सुख समृद्धी दे, धनसंपदा दे, सगळ्या भाविकांचे
भक्तांचे पीडा संकट शत्रू संकट दूर कर आणि आपले संगमनेर तालुक्याचे अमोल भाऊ यांना इतकी शक्ती देव तर त्यांनी गरीब दीन दुबळ्यांचे भरपूर काम करून खंडोबा देव आणि ओलम राजा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी राहील. येळकोट येळकोट जय मानला. या ठिकाणचा परिसर जेजुरीमय झाला होता. शेकडो भाविकांनी या ठिकाणी या काठीच्या दर्शनाचा लाभ घेतलाय आणि तळीभंडार केलाय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.